अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भार हा वागवी कोणमाथा. जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम. ज्ञानदेवांच्या हरिपाठाला आपण मागच्या द्वादशीपासून प्रारंभ केलेला आहे. भगवंताच्या पाठीशी आपण राहणं किंवा भगवंताला आपल्या पाठीशी घेणं आणि हा प्रपंच चालवणं, ही भूमिका हरिपाठाची आहे. मग हा भगवंत जर माझ्या पाठीशी उभा राहिला असेल किंवा मी त्याच्या पाठीमागून जात असेल, तर त्यासाठी माझं असलेलं साधन जे आहे ते नामस्मरणाचं साधन आहे. भगवंत जो आकलन होतो, भगवंत जो भक्ताला प्राप्त होतो, तो एका नामस्मरणाच्या माध्यमातून होतो. आणि कलियुगाचा आजचा परिणाम मुळात असा आहे की अन्य कोणत्याही साधनांच्या अपेक्षा नामस्मरणाच्या द्वारा आम्ही भगवंतापर्यंत सहजपणानं पोचू शकतो. आणि या अनुषंगानं बहुजन समाजालाही भगवंतापर्यंत जाता यावं, ही भूमिका ज्ञानदेवांची हरिपाठाच्या रचनेमध्ये आहे. आणि त्या अनुलक्षून आपण 2 अभंग मागच्या वेळेला बघितलेले आहेत. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आम्ही अशा रीतीनं भगवंताच्या चिंतनामध्ये असावं की त्या समग्र दिवसभराच्या साधनेमध्ये क्षणभराचा तरी कालावधी आमचा असा असावा की ज्यामध्ये मी मला म्हणून विसरलेलो असेन. माझं नाव, माझा हुद्दा, माझी सामाजिक मान्यता, माझी आर्थिक परिस्थिती, या सगळ्यांचं विस्मरण मला ज्या क्षणी होतं तो माझ्यासाठी एक क्षण आहे. आणि अशा या क्षणामध्ये मी त्या भगवंताच्या सन्निध असतो. या देहाच्या अनुषंगानं माझ्या अंतरात्म्याच्या सन्निध मी असतो. ती आमची भूमिका देवाच्या द्वारामध्ये आहे. आणि हे सगळं करत असताना आम्हाला आमचा असलेला प्रपंच सोडायचा नाही, हे ज्ञानदेवांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून ज्या वेदशास्त्रांनी सुद्धा भगवंताचाच विचार केला, भगवंत नामाचाच विचार केला, तोच विचार ज्ञानदेव म्हणत आहेत की मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडतो आहे. पांडवांनी भगवंताला जसा आपलासा केला तसंच आपल्यालाही तो आपलासा होऊ शकतो. आणि म्हणून ज्या वेदांचा विचार ज्ञानदेवांनी केला त्याचीच भूमिका त्यांनी पुढे स्पष्ट केली दुसऱ्या अभंगांमध्ये की 4ही वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणं ही पूर्णपणानं भगवंत नामाचाच विचार करतात. आणि तो करत असताना त्यांच्या समोर जसं आपण सगळं ताकाचं मंथन करतो, दह्याचं मंथन करतो आणि लोणी तयार करतो, ते प्राप्त होतं, तसा हा भगवंत ह्या सगळ्यांमधून आम्हाला प्राप्त होतो. म्हणून मी केवळ वेदांचाच अभ्यास करेन, पुराणांचाच विचार करेन असं नाही. ह्या सगळ्यांचं सार काही जर असेल तर ते एका नामाशी निगडीत आहे. म्हणून अन्य कोणत्याही अवघड मार्गाकडे न जाताना आपण सहजपणानं या जीवाला शिवाशी जोडण्यासाठी असलेला नामाचा विचार, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून त्या नामाची भूमिका पुढे मांडल्यानंतर 3ऱ्या अभंगामध्ये माऊली आपल्याला म्हणते आहे, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण म्हणजे आपल्यामधले असलेले 3 गुण, सत्व, रज आणि तम, या 3ही गुणांनी आपल्या प्रत्येकाची प्रकृती निर्माण झालेली आहे.
या विश्वाच्या रचनेतही हे तीनही गुण वस्तुमात्रांमधून पूर्णपणानं कार्यरत आहेत. पण हे त्रिगुण कसे आहेत? तर हे त्रिगुण असार आहेत. असार म्हणजे ज्याच्यात कोणत्याही स्वरूपाचं सत्व राहिलेलं नाही, निसत्वता ज्याला म्हणतात, ती ह्या त्रिगुणांच्या मध्ये आहे. असारता म्हणजेच एक प्रकारानं वेदांताच्या भाषेमध्ये मिथ्या. प्रकृती मी हे सगळं जरी आज त्रिगुणात्मकतेनं बांधलेलं असलं तरीही शेवटी याचा रिझल्ट जो आहे, याचा अनुभव शेवटी जो आहे, तो मिथ्या स्वरूपाचा अनुभव आहे. ते नाशिवंत धर्माचं आहे. कुठलीही त्रिगुणातली गोष्ट किंवा त्रिगुणांनी युक्त झालेली गोष्ट ही या ठिकाणी शाश्वत किंवा चिरंतन स्वरूपाची नाही. म्हणून त्रिगुण असार. मग जर त्रिगुण असार असतील, त्रिगुणांचा धर्म नाशिवंतपणाशी निगडीत असेल, तर मग आम्हाला शाश्वत धर्म कोणता? निर्गुण हे सार. जे निर्गुण तत्व आहे, जो परमात्मा आहे, जो या विश्वाला व्यापूनही अवघा दशांगुळे उरलेला आहे, असा हा परमात्मा मुळामध्ये जर काही असेल तर तो निर्गुण निराकार आहे. आणि म्हणून तो निर्गुण निराकार परमात्मा हा एक प्रकारानं सार आहे, म्हणजे तोच एकमात्र सत्य आहे. प्रकृती हे विश्व निर्माण झालं तेव्हा ती गुणांनीच निर्माण झाली. म्हणून गीतेमध्येही भगवंतांनी म्हटलेलं आहे, सत्वम रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः. आम्ही ह्या त्रिगुणांना सत्य मानतो. आम्ही ह्या त्रिगुणांच्या आधारानं व्यवहार करतो आणि म्हणून त्याच्यामधला भाव आमचा असा आहे की आमच्यासाठी हे सत्य आहे. परंतु विचार करायला गेल्यानंतर त्रिगुणांनी प्रकृती जरी निर्माण झाली, तर त्रिगुणानं मी जरी निर्माण झालो तरीसुद्धा मी स्वतः शाश्वत नाही. माझ्यामध्ये नाशिवंत धर्म आहे. मग माझ्यात नाशिवंत धर्म असेल तर मीपणाच्या अंगानं मी निर्माण केलेला सगळा वस्तू जगताचा विचार हाही नाशिवंत धर्माशीच येईल. म्हणून ह्या त्रिगुणांना आम्ही बाजूला ठेवावं किंवा त्याला समजून घ्यावं. आणि ह्या त्रिगुणांची सुद्धा जर परिस्थिती साधनेच्या अंगानं आपण बघितली तर आपल्या लक्षामध्ये येईल की माणूस जसजसा साधनेकडे वळतो, ती सात्विकता त्याच्यामध्ये साधनेतून अंकुरित होत जाते. तसतसं पहिल्यांदा त्याच्यामध्ये जर काही कमी होत असेल तर तो तमोगुण कमी व्हायला लागतो. त्याच्यातली असलेली आळसाची प्रवृत्ती, जाड्यतेची प्रवृत्ती ही कमी होण्याचा भाग तिथे पहिल्यांदा येईल. त्याच्यानंतर त्याच्यामधला रजोगुण कमी होईल. मी अमुक आहे किंवा मला अमुक व्हायचं आहे अशा भावातून होणारा जो व्यवहार आहे, त्या व्यवहाराकडली दृष्टी ही कमी होत जाते. मग ज्या भगवंत नामामध्ये, ज्या भगवंत दर्शनामध्ये, ज्या ध्यानाच्या चिंतनाच्या अनुषंगानं मला आनंद निर्माण होत असेल तर माझ्यातला सत्वगुण तिथे वाढत जातो आणि त्या सत्वगुणाच्या वातावरणामध्ये मी स्वतःला ठेवतो. पण हाही सत्वगुण जर साधनेतली काटेकोरता किंवा सावधानता आमच्यामध्ये नसेल तर तो सत्वगुणही आम्हाला काही वेळेला बाधक ठरतो. मी एवढी उपासना करतो, मी एवढ्या तीर्थयात्रा केल्या, मी एवढे दानधर्म केले, मी एवढ्या लोकांना अन्नदान केलं, हा जो मीपणाचा भाव या सत्वैक कर्मामध्ये येतो तो भगवंत म्हणतो घातक आहे. म्हणजे मी केलं सत्कर्म तरीही मी ते सांगू नये, म्हणजेच माझ्यातला मीपणा हा त्या ठिकाणी कमी होईल. म्हणून सत्वगुणातून पुढची प्रगती जर कुठे असेल तर ती शुद्ध सत्वगुणामध्ये आहे की जिथे मी केलं हा भाव येत नाही.
त्याची इच्छा होती, त्यानं माझ्याकडनं हे करवून घेतलं. मी केवळ निमित्त मात्र आहे, मी केवळ इथला एक व्यवस्थेचा भाग आहे, अशी भूमिका आपल्यामध्ये येते. आणि त्रिगुणात्मकतेचा दुसरा भाग असा आहे की गुण याचा एक अर्थ असा होतो दोरी. त्रिगुणाने आपण सगळे बांधले गेलेले आहोत याचाच अर्थ इथे त्रिगुण जे आहेत हे त्रिगुण आम्हाला या प्रपंचामध्ये, या जीवनामध्ये बांधून ठेवतात. आणि हे बांधून ठेवणं म्हणजे काय, तर मी आणि माझा परिवार, मी आणि माझा प्रपंच या अंगानं ममत्वामध्ये आणि आसक्तीमध्ये आपण बांधले जातो. म्हणून जे आसार आहे त्या आसाराला, त्या त्रिगुणाला मला बाजूला ठेवता आलं पाहिजे. कारण एकदा बंधन आलं की त्या बंधनामधला आनंद कमी झाला, मी तिथे दुःखरूपतेकडे वळतो. आणि म्हणून खरा आनंद मला अनुभवायचा असेल तर तिथे मला गुणरहित भूमिकेमध्ये जायला हवं. म्हणून निर्गुण हे सार. परमात्मा मुळातच गुणरहित आहे. अमुक एक गुण म्हणजे हा परमात्मा असं नाही. परमात्मा सकल गुणांनी मंडित आहे, त्यामुळे तिथे त्याचा अमुक एक गुण ही भूमिकाच त्यामध्ये येत नाही. म्हणून नाथ भागवतामध्ये नाथांनी म्हटलेलं आहे, त्रिगुणांचे त्रिविध मळ हे मिथ्या मायिक समूळ, आत्म्यासी न लगती आळुमाळ, या लागी निर्मळ निजात्मा. आपला जो आत्मा आहे हा आत्मा मुळातच निर्मळ आहे, त्याच्यामध्ये कोणताही मळ नाही. त्रिगुणाच्या आधारानं एक प्रकारची मलात्मकतेची भावना, तो विचार त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून जे निर्गुण आहे त्याला उपनिषदांनीही निर्गुणम निष्क्रियम शांतम असं म्हटलेलं आहे. जे निर्गुण आहे ते निष्क्रिय आहे, त्याच्यामध्ये क्रियेचा, कर्माचा, कर्तेपणाचा कोणताच भाव नाही. आणि त्याचबरोबर ते अत्यंत शांत आहे. ती शांत भूमिका, तो भाव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून त्रिगुण असार, निर्गुण हे सार, असा हा नित्य परमात्मा. सारासार विचार हरिपाठ. हा हरिपाठ जर आम्हाला काही सांगत असेल तर त्रिगुणामधून तुम्ही बाहेर पडा आणि निर्गुण स्वरूपाशी स्वतःला जोडून घ्या. जीवनामध्ये सार काय आणि असार काय हे अनेक वेळेला आपण बघतो. योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार आपण करतो. म्हणून त्या नित्य आणि अनित्याचा विचार करणारी भूमिका जर कोणी आम्हाला दिलेली असेल तर सारासार विचार हरिपाठ. हरिपाठामधून हरी आणि हरिविषयीचं असलेलं प्रेम हे पूर्णपणानं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या प्रेमाचा असलेला सारभूत विचार हा मला माझ्या साधनेमध्ये, माझ्या जीवनामध्ये आणायचा आहे. आणि त्यालाच अनुलक्षून त्रिगुण आणि निर्गुण याच्यामधूनच पुढे माऊली आली, सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिवीण मन व्यर्थ जाय. सगुणामध्ये काय आहे, गुणरहित साकार ज्याला म्हणावं तो सगुणाचा भाव आहे. भगवंताची मूर्ती जी रामाची असेल, कृष्णाची असेल, महादेवाची असेल, देवीची असेल, जी काही माझ्या भूमिकेतून मी निर्माण केलेली आहे, तो भाव त्या मूर्तीमध्ये जो येतो तो त्या मूर्तीचा सगुण भाव आहे. पण त्या सगुणामध्ये सुद्धा ज्या परमात्म तत्वाला मी अनुभवतो आहे
ते परमात्म तत्वही मुळामध्ये गुणरहित आहे. त्या भगवंताजवळ असं काहीही नाही की हे ह्याला मी जवळ करणार आहे आणि त्याला मी दूर ठेवणार. अपपर भाव नसलेला गुणरहित अशा रीतीचा साकार स्वरूपामधला सगुण भाव हा भगवंताचा. आणि निर्गुणामध्ये निराकाराची भावना. मूर्ती म्हटल्यानंतर ती मूर्ती 2 फुटाची असेल, 5 फुटाची असेल, 25 फुटाची असेल. पण निर्गुण म्हटल्यानंतर तिथे आकाराचा भावच येत नाही, तिथे कुठलीही मर्यादा येत नाही. एका व्यापक तत्वाच्या भूमिकेमध्ये आम्ही त्या निर्गुण निराकाराचा विचार करतो. हरी परमात्मा हा सगुणातही आहे आणि निर्गुणातही आहे. म्हणून नाथ भागवतामधले नाथांचे शब्द आहेत, माझे स्वरूप निज निर्गुण अथवा वैकुंठीचे सगुण, दोन्ही एकची निश्चये जाण, सगुण निर्गुण समसाम्य. ज्याला सगुण आकलन होतं आहे, सगुणामध्ये ज्याचं प्रेम वाढतं आहे, त्यानं सगुणामधून त्याचा विचार करावा. ज्याला सगुणाच्या मर्यादेत राहायचं नाही आहे आणि व्यापकतेच्या ध्यानाच्या अभ्यासामधून निर्गुण निराकाराशी त्याला तादात्म्य निर्माण करायचं आहे, तो त्या निर्गुणाशीही तादात्म्य करू शकतो. मी सगुणाचा किंवा निर्गुणाचा कोणताही विचार करत असलो तरी दोघांमधलं परमात्म तत्व हे भिन्न होत नाही, ते एकाच स्वरूपाचं आहे. म्हणून सगुण निर्गुण गुणांचे अगुण, त्या गुणांचाही विचार पलीकडे जाणं, त्या गुणांनाही मी बाजूला ठेवणं, त्याच वेळेला काय घडेल, हरी वीण मन व्यर्थ जाय. आपला एकही क्षण हरीच्या शिवाय व्यर्थ जाणार नाही, ही धारणा केव्हा येईल, सगुण निर्गुणाच्या पलीकडे जाणारी मानसिकता माझ्यामध्ये मी तयार करतो. माझ्यासमोर असलेल्या स्वरूपाशी मी तादात्म्य होत जातो. हा भाव हरी वीण मन व्यर्थ जाय. एकदा एक विठ्ठल खरा म्हटल्यानंतर आम्ही त्या विठ्ठलाचंच अहोरात्र अखंड चिंतन करतो. मन अशासाठी इथे प्रत्येक वेळेला अनेक संतांनी विचारामध्ये घेतलं, मनाचा धर्म मुळामध्ये चंचल आहे. आत्ताला एक विचार करत असताना ते लगेच 5 मिनिटात दुसऱ्या विचाराकडे वळून जातं, आम्हाला कळत पण नाही. म्हणून ह्या चंचल मनाला मला जर स्थिर करायचं असेल तर त्या स्थिरतेसाठी त्याला कुठेतरी मला बांधून ठेवायला हवं. ते जे त्याचं त्याला बांधून ठेवणं आहे तो हरीशी संबंध आहे. मग मला हरीशी त्याला बांधायचं असेल तर त्या हरीला बांधण्यासाठी, हरीच्या जवळ राहण्यासाठी नामाचा विचार हा माझ्यामध्ये सतत असला पाहिजे. म्हणून ज्याला नामाचं अनुसंधान म्हणतात, म्हणजे मी सतत त्या एका रामनामामध्ये, कृष्णनामामध्ये, शिवनामामध्ये स्वतःला ठेवतो. ज्या वेळेला मन हरीशी पूर्णपणानं जोडलं जातं तेव्हाच ते मन प्रपंचापासनं काहीसं मागे सरकतं. अन्यथा ते प्रपंचामधल्या विषयांच्यामध्ये, व्यक्ती असेल, वस्तू असेल, परिस्थिती असेल, कुठे ना कुठेतरी मन स्वतःला तिथे जोडत जातं आणि मग आम्ही त्याचाच विचार करतो. पण विषय अनित्य आहेत, म्हणून विषयांच्यापासून येणारं सुखही किंवा मला जाणवणारी सुखाची भूमिका, अनुभव हाही शेवटी दुःखाकडे नेतो. म्हणून खरा आनंदाची भूमिका एका हरीच्या जवळ आहे. आणि म्हणून त्या हरीच्या जवळ जाण्यासाठी मनाला मी अन्यत्र भटकू देता उपयोगाचं नाही. म्हणून भगवंत ज्ञानमय आहे, भगवंत अनंत आहे
आणि त्याचबरोबर तो आनंदमय आहे. जर मला ज्ञानाची अनुभूती येते, आनंदाची अनुभूती येते आणि अनंतपणाच्या व्यापकत्वाचा भाव मला अनुभवायला येतो, अशा त्या हरीला सोडून मी राहू नये म्हणून मनाला तिथे जोडायचं आहे. आणि मन त्या हरीशी एकदा जोडलं गेल्यानंतर अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरीसी भजे. हे चर असेल अचर असेल, स्थिर असेल अस्थिर असेल, सगळं वस्तू जगत जे निर्माण झालेलं आहे ते त्या एका परमात्म तत्वातून निर्माण झालेलं आहे. मग ज्याच्यामधून हे समग्र निर्माण झालं त्याचीच उपासना मी करावी, त्याचंच भजन मी करावं, त्याच्या जवळ मी राहावं, हा भाव या ठिकाणी आपण अनेक वेळेला बघत आलेलो आहोत की परमात्मा अव्यक्त आहे. जे ज्ञान आपण म्हणतो ते समग्र ज्ञान त्या एका परमात्म तत्वाशी निगडित आहे. आणि प्रकाशमानतेचा विचार करत असताना तो परमात्मा ही स्वयंप्रकाशी आहे, त्याला कोणाकडून प्रकाश घ्यावा लागत नाही. मग असा हा जो भाव भगवंताला अनुलक्षून आहे तो त्याचा असलेला भाव म्हणजेच अव्यक्त निराकार. वीज दिवे लागलेले दिसत आहेत, पण मला वीज दाखवा असं म्हटलं तर मला आपण कोणीही वीज दाखवू शकणार नाही. म्हणजे विजेचं अस्तित्व अव्यक्त निराकार आहे आणि प्रकाशमान झालेले दिवे हे त्याचं आकाराच्या अनुषंगानं आलेला भाव आहे. म्हणून जिथून ही वीज निर्माण झाली त्या विजेच्या अनुषंगानं जो मी विचार करतो तसं हे जगत त्या परमात्म तत्वामधून निर्माण झालं, त्याच परमात्म तत्वाशी मी माझा भाव जोडतो. आणि म्हणून जेथोनी चराचर हरीसी भजे. हे समग्र विश्व या एकमात्र हरीचाच विचार करतं, ते हरीला सोडून राहत नाही. आम्ही जरी भगवंताचं नाम घेतलेलं नसलं तरीसुद्धा आत्ताला चालू असलेलं देहाचं कार्य म्हणजे माझ्यातलं असलेलं चैतन्य किंवा माझ्यातलं असलेलं प्राणतत्व हे त्या हरीच्याच अस्तित्वाचा भाव आहे. म्हणजे मी जर त्याच्या अस्तित्वाशिवाय कार्यच करू शकत नाही आहे तर त्याच्याशी असलेला माझा संबंध, ती भूमिका माझ्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून ईश्वरापासून असलेली ही विश्वाची उत्पत्ती, विश्वामध्ये त्या ईश्वरानं स्वतःला व्यापलेलं हे सगळं कार्य. म्हणून 9व्या अध्यायातही भगवंताचं सांगणं आहे, मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुना नेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. स्वतः भगवंत या विश्वाचा अध्यक्ष आहे, या विश्वाचा तो प्रमुख आहे. सूयते सचराचरम, आणि तोच या चराचराला व्यापलेला आहे. जेथोनी चराचर हरीसी भजे. म्हणून जीवाची भूमिका काय आहे, माझी भूमिका काय आहे, मलाही जिथून मी आलेलो आहे तिथेच मला स्वतःला जोडायचं आहे. त्याच स्वरूपाशी मी माझी एकात्मता निर्माण करायची आहे. आणि ज्या वेळेला त्या चराचर परमात्म्याचा विचार माझ्या मनामध्ये मी अखंडपणानं करतो, तो आकारानं सगुणाच्या पातळीनं माझ्या समोर असेल किंवा व्यापक दृष्टीच्या अनुषंगानं तो निर्गुण निराकाराच्या पातळीवरती असेल, त्याच वेळेला आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं भगवंताचं अखंड स्मरण जागं होतं. म्हणून शेवटचा चरण आहे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय.
ज्ञानदेवांनी जर काही बघितलं असेल या विश्वामध्ये गुरुकृपेच्या आधारानं, तर ध्यानातही त्यांनी रामकृष्ण बघितला आणि ध्यानामधला बघितलेला अनुभवलेला रामकृष्ण त्यांच्या मनातही आहे. म्हणून रामकृष्ण शब्द इथे पहिल्यांदा ध्यानी आहे आणि नंतर मनी आहे. जोपर्यंत ध्यानामध्ये त्या स्वरूपाचं चिंतन मी करत नाही, तोपर्यंत मनामध्ये ते स्थिर होणार नाही. मनामध्ये मी त्याचा जसजसा विचार करत राहीन, तसतसा तो ध्यानामधून पुन्हा पुन्हा मला अनुभवाला येईल. म्हणून माझ्या भगवंताचं स्वरूप, त्या ईश्वराचं स्वरूप ध्यानातही यायला हवं आणि मनातही त्याचंच चिंतन असायला हवं. पण हे केव्हा घडणार आहे? अनंत जन्मानी पुण्य होय. इथे दोन भाव येतील. ज्या वेळेला मनामध्ये आणि ध्यानामध्ये दोनही अवस्थांमध्ये मी त्या रामकृष्णाचंच चिंतन करतो आहे, त्यावेळेला आपोआप पुण्याचा भाव माझ्यामध्ये वृद्धिंगत होत आहे. हळूहळू पुण्याचा संचय होईल. म्हणून पहिल्या अभंगामध्ये आहे ना, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आम्ही वाणीनं त्याचं नाम घ्यायला लागल्याबरोबरच या देहामधल्या असलेल्या अयोग्यतेचा भाग जो आहे हा इथून बाहेर पडायला लागतो आणि अंतःकरणामधनं वृत्तीमधून आमच्यातले विकार, आमच्यातले विषय, आमच्यातल्या अयोग्य वासना या जसजशा बाहेर पडत जातात, तसतसे आम्ही आतून शुद्ध होत जातो. गोंदवलेकर महाराजांनी दृष्टांत त्या संदर्भामध्ये असा दिला की भाडेकरू घरामध्ये राहतो आहे. मालक त्याला सामान्यपणानं म्हणतो, बाबा रे मला जागेची गरज आहे, तू जागा खाली कर. तो ऐकत नाही. तो ऐकत नाही म्हटल्यानंतर नाईलाजानं मालकाला कोर्टामध्ये केस टाकावी लागते आणि जशी कोर्टाची ऑर्डर येते की तुम्ही ही जागा खाली करा, भाडेकरूला ती जागा खाली करावी लागते. तसं आम्ही नाम घ्यायला लागल्यानंतर एक प्रकारानं या विकारांना, विषयांना एक नोटीस मिळते आणि ते इथून बाहेर पडायला लागतात. दुसरा दृष्टांत इथे असा आहे की बिळामध्ये साप गेलेला आहे हे ज्या वेळेला लक्षामध्ये येतं, त्यावेळेला सुरुवातीला काठी ढोसली जाते आणि तो बाहेर येतो काय हे बघितलं जातं. नंतर त्याला ती पुंगी वाजवून तो गारुडी प्रयत्न करतो, तो बाहेर कसा येईल ते. तरीही जर तो बाहेर आला नाही, तर एक उपाय त्यातला असा आहे, पर्याय असा आहे की उकळतं गरम पाणी तुम्ही जर बिळामध्ये फेकलं, तर त्या गरम वाफेनं, त्या गरम पाण्याच्या स्पर्शानं तो साप आतला बाहेर येतो. भगवंताचं नाम हे इतकं अग्नितत्वाशी निगडीत आहे की जसजसं आम्ही ते घ्यायला लागतो, तसतसे आतले हे विकारांचे साप हळूहळू बाहेर यायला लागतात. म्हणून ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. आमच्या ध्यानातही भगवंताचं नाम असायला हवं आहे आणि मनातही ते असायला हवं आहे. त्यासाठीचे दोन भाग, नामानं आमचं पुण्य वाढत जातं आणि दुसरी अवस्था म्हणजे यापूर्वीच्या जन्मांमध्ये आम्ही जे काही पुण्य केलेलं आहे त्या पुण्यामुळं आत्ताला आपण असे एकत्र आलो आणि काहीतरी हे चिंतन आपण अभ्यास तो करतो. म्हणून अनेक जन्मांच्या पुण्याईनं आमच्या मनामध्ये, आमच्या ध्यानामध्ये तो रामकृष्ण येतो. म्हणून ज्ञानदेवांचेही शब्द आहे,
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून जन्मजन्मांतरीच्या पुण्यामधूनच माणूस सात्विकतेच्या अंगानं अध्यात्म मार्गावरती का असेल, त्या चिंतनामध्ये असेल, त्या साधनेमध्ये असेल, तो आपोआप त्या ठिकाणी येतो. आणि ध्यानी मनी रामकृष्ण येणं म्हणजे अखंडपणानं आमच्यामध्ये त्याच्या अस्तित्वाची जाणीव कायम राहणं आहे. मी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये तुमच्या त्या नामाचा हुंकार म्हणा, त्या नामाची स्पंदनं म्हणा, ही तुमच्या आतमध्ये अखंडपणानं चालू असतात. अनेक वेळेला मी हा विषय बोलत असताना बोललेलो आहे. संतांनी आम्हाला जे झोपताना नाम घ्या असं म्हटलेलं आहे, किंवा भगवंताचं स्मरण करत तुम्ही रात्रीच्या निद्रेच्या अधीन व्हा, त्याचा मानसशास्त्राच्या अंगानं आजही जे प्रयोग झालेले आहेत, त्या प्रयोगात मानसशास्त्रज्ञही हे मान्य करतायत की झोपत असताना जो विषय माझ्या समोर आहे, तो मग एखादा कविता संग्रह मी वाचत असेल, एखादं नाटक वाचत असेल, एखादी टी व्ही सिरियल मी समोर बघताना मला झोप आली आणि मी ती टी व्ही सिरियल बंद करून झोपायला गेलो, किंवा एखाद्या आध्यात्मिक चिंतनाचा, नामस्मरणाचा भाग मी करत असलो, तर तिथे तुम्ही झोपायला गेल्यानंतर झोपण्याच्या पूर्वीच्या भूमिकेमधला असलेला तुमचा विचार हा तुमच्या अंतर्मनामध्ये इतका स्थिर होत जातो की सकाळी जाग झाल्यानंतर तुम्ही निरीक्षण करा, पहिला विचार तुम्ही रात्री झोपताना जो केलेला आहे तोच समोर येईल. नामस्मरण करता करताना जर मी झोपेला गेलेलो असेल, तर जाग झाल्यानंतरही त्या नामाचा भाव माझ्या ओठावरती, जिभेवरती अगदी सहजपणानं येईल. म्हणून जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांना आपण घेत असलेलं नाम आपोआप जोडलं जातं. म्हणून ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ही आमची वृत्ती आपोआप त्या ठिकाणी येते. आणि एकदा ही वृत्ती त्या ठिकाणी आली की आपोआप आमच्या मूळ स्फुरणाला, आमच्या मूळ जाणीवेला त्या नामाचा स्पर्श होतो. भगवंत नाम मुळात सूक्ष्म आहे. आम्ही स्थूल आहोत, पण आमचा विचार, आमची वासना, आमची वृत्ती ही सूक्ष्म आहे. म्हणून सूक्ष्म वृत्तीमध्ये भगवंताचं सूक्ष्म नाम आम्ही जेवढं सतत ठेवतो, तेवढा तो सूक्ष्म परमात्मा आम्हाला आकलन व्हायला लागतो. आणि मग त्याचाच विचार ध्यानाच्या आणि मनाच्या अनुषंगानं आमच्यामध्ये येतो. मग यासाठी माझ्यामध्ये मला काय करायला हवं आहे? चौथा अभंग आपल्या समोर येतो. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती, बोलू नये. आपल्या कुठल्याही साधनेमध्ये दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक भाव आणि दुसरी भक्ती. भावामध्ये निष्कामता महत्त्वाची आहे. जर मी एखादा कामनेचा भाव मनामध्ये ठेवून ती उपासना करत असेल, तर तिथे त्या कामनेला अनुलक्षण त्या उपासनेचा विचार होईल. ती माझ्या अंतःशुद्धीला, चित्तशुद्धीला फारशी साह्यभूत होत नाही. आणि कामनायुक्त भक्तीमध्ये दुसरा एक दोष असा राहतो की आता माझी कामना पूर्ण झाली, आता ते स्तोत्र म्हणण्याची मला गरज नाही. म्हणजे माझी साधना, माझा भाव हा त्या एका विषयापुरता मर्यादित राहतो. म्हणून निष्काम भाव हा तुम्हाला अंतःकरणालाही शुद्ध ठेवतो
आणि तो तुम्हाला अखंडपणानं त्या साधनेमध्ये, त्या नामामध्ये तो ठेवतो. म्हणून आम्हाला मुक्ती प्राप्त करणं म्हणजे काय आहे, तर अत्यंत दुःख निवृत्ती. हा खरा मुक्तीचा भाव आहे. मग अत्यंत दुःख निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमानंदाचा भावही माझ्यासमोर येणार नाही. म्हणून माझा भाव हा शुद्ध असावा की भगवंता तुझं नाम घेताना एक आनंदाची अनुभूती मला मिळावी, तो भाव माझ्यामध्ये असावा, बाकी मला काहीही नको. म्हणून या भावामध्ये जर काही येत असेल तर श्रद्धा आणि निष्ठा येते. जोपर्यंत माझी माझ्या उपास्य देवतेवरती, माझ्या सद्गुरूंनी मला दिलेल्या नामावरती जर श्रद्धा तयार होत नसेल तर ते केवळ एक क्रियाकर्म होतं. पोलिसांनी जशी सकाळी परेड करावी तसा एक सांगितलं आहे, तेवढं नामस्मरण मी करतो आणि ती माळ बाजूला ठेवतो. म्हणून श्रद्धेनं, विश्वासानं मी माझा भाव व्यक्त करावा. आणि त्याचबरोबर भक्ती म्हणजे प्रेम. ज्या भगवंताचं नाम मी घेतो आहे त्या नामावरतीही माझं प्रेम असावं आणि त्या भगवंतावरतीही माझं प्रेम असावं. आपल्या अंतःकरणामध्ये जर प्रेम असेल तर त्या गोष्टी अधिक सहजपणानं होत जातात. आणि सांगितलं आहे म्हणून मी करत असेल तर ते केवळ उरकणं असतं. म्हणून इथे भगवंतानं गीतेतही म्हटलं की अरे तुम्ही मला जे देता ते तुम्ही काय देता हे मी बघत नाही, तुम्ही कोणत्या भावानं देता तो भाव मी बघतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. तू कोणत्या भावानं मला हे देतो आहेस ते मी त्या ठिकाणी बघतो. म्हणून ज्ञानेश्वरीतही माऊलीनं म्हटलेलं आहे, पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आम्ही केवळ भावाचे पाहुणे आहोत. कोण लहान आहे का मोठा आहे, ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, मी काहीही बघत नाही. ज्या भावानं तो मला अपेक्षित करतो आहे त्या भावाचा विचार तिथे आहे. आणि म्हणून त्या भावामध्ये भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती. आम्हाला खरोखर मुक्ती प्राप्त करणं म्हणजेच निरतिशय आनंदाचा विचार त्या ठिकाणी आहे. म्हणून भगवंताच्या उद्देशानं केली जाणारी माझी प्रत्येक क्रिया ही भक्ती या संकल्पनेमध्ये येते. आणि त्या भक्तीचा भाव हा भगवंताला अनुलक्षून ज्या वेळेला आपण विचारामध्ये घेतो त्यावेळेला त्या भक्तीविषयी स्वतः नारदांनी नारद भक्तिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे, गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणं वर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपम. आपली भक्ती किंवा भक्तीला अनुलक्षण असलेलं भगवंताचं प्रेम कसं आहे ते गुणरहितम. तिसऱ्या अभंगामध्ये आपण हा निर्गुणाचा विचार बघितलेला आहे. कामनारहितम, कुठलीही मनामध्ये कामना न ठेवताना केवळ मला आनंद मिळतो आहे या एकाच भावनेनं भगवंता मी तुझं नाम घेतो आहे, ही भावना तिथे आहे. ज्या वेळेला ही भावना तिथे येते तेव्हाच प्रतिक्षणं वर्धमानं, क्षणाक्षणाला ती भक्ती, क्षणाक्षणाला तो भाव वृद्धिंगत होत जातो. आणि म्हणून अशा त्या भावाला अनुलक्षून माऊलीनं या ठिकाणी म्हटलं, बळे वीण शक्ती बोलू नये. आपण आपल्या अंगामध्ये जो भाव आहे, आपली जेवढी ताकद आहे तेवढ्याच अनुषंगानं आपण विचार करावा. एखाद्याच्या अंगामध्ये फार मोठं बळ नसेल
आणि त्यांनी जर आव आणण्याचा प्रयत्न केला तर त्याची फजिती होते. म्हणून मी अमुक करीन, मी तमुक करीन, मी एवढंच चालत नर्मदा परिक्रमा करीन, माझ्या पायांमध्ये जर ती ताकद नसेल तर त्या नर्मदेमध्ये माझ्या समोर जरी 25 माणसं ती पायी परिक्रमा करत असले तरी मी मात्र ते उष्ण बळ ज्याला म्हणतात त्याचा विचार करू नये. म्हणून आपली साधना हे पहिल्यांदा भावाशी निगडीत असावी, तिच्यामध्ये भक्तीचा भाव असावा आणि अनावश्यक स्वरूपाचा बळाचा विचार, शक्तीचा विचार तिथे नसावा. कारण साधनेमध्ये समर्पणाची भूमिका आहे, तिथे शरणागत भाव आहे. म्हणून मी खूप काही माझं बळ दाखवेन, साहित्याच्या अंगानं असेल, अन्य उपाधींच्या अनुषंगानं असेल, ज्ञानदेव म्हणतात त्याचा उपयोग नाही. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत क्षीणसी वाया. साधन कसं करावं तर उगार आहे निवांत. पी हळद आणि हो गोरी असं चालत नाही. आम्हाला जरी त्या उत्तमतेचा, गोरेपणाचा, सशक्ततेचा अनुभव प्राप्त करायचा असेल तर त्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं महिना असेल, 2 महिने असतील, 6 महिने असतील, मला ती वेळ येईपर्यंत, तो कालावधी जाईपर्यंत मी त्याला सांभाळलं पाहिजे. म्हणून मी उपासना करतो आहे, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. कुठलाही देव मला लगेच प्रसन्न व्हावा अशी भावना किंवा अशी घाई ही साधनेमध्ये उपयोगाची नाही. साधनेमध्ये सातत्य असायला हवं, नियमितता असायला हवी आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा केव्हा तो भगवंत मला भेटेल तेव्हा भेटू दे, मी निवांतच राहणार आहे, अशा रीतीच्या सहनशीलतेचा भाव इथे महत्त्वाचा. म्हणजेच वृत्तीची शीतलता ही साधनेमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. साधनेचा परिणाम, साधनेचा येणारा अनुभव हा क्रमाक्रमानं येणारा अनुभव आहे. एकदम जर आम्ही त्या अनुभवाकडे जाण्याचा प्रयत्न करायला लागलो कदाचित आमचं नुकसान तिथे आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं ज्ञानदेवांनी पुढे म्हटलेलं आहे, सायास करीसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. सायास याचा अर्थ खटाटोप, मेहनत. प्रपंचामध्ये आमचं कसं आहे, प्रपंचामध्ये आम्ही खूप खटाटोप करतो. मला यावर्षी प्रमोशन मिळालं नाही, मी गप्प बसतो, पुढल्या वर्षी तरी माझा नंबर लागेल असं विचार करत मी पुढे राहतो. साधनेमध्ये मात्र आम्हाला मी सुरू केलं, आता मला अनुभव आला पाहिजे अशा अट्टहासामध्ये आम्ही आहोत. आणि प्रपंचाची खटपट तर दिननिशी, अहोरात्र आमचा प्रपंचाचा विचार आमच्यामध्ये चालू आहे. एकही क्षण असा नाही की आम्ही प्रपंचाचं विस्मरण केलं. म्हणून माऊलीचा मुद्दा इथे आहे की जर 24 तास तू त्या प्रपंचामध्येच आहेस, मग हरिसी न भजसी कोण्या गुणे. त्या हरीचं जे स्मरण आहे, त्या हरिस्मरणाला मला वेळ नाही असं जे तू म्हणत असशील ते अत्यंत चुकीचं आहे. 24 तासामधला काही वेळ हा मी माझ्या देहाच्या अनुषंगानं असलेल्या विश्रांतीसाठी देतोच आहे. देहाचे धर्म जे काही आहे त्याच्या अनुषंगानं काही वेळ मी देतोच आहे. नोकरी, प्रपंच, व्यवसाय जो काही माझा आहे त्याच्यासाठीही मी वेळ काढतो आहे. असं असताना मग भगवंताचा मात्र मी विचार करत नाही, त्याच्यासाठी असलेला जो विचार आहे, त्याचं जे स्मरण आहे, त्या स्मरणालाही मला वेळ नाही. म्हणून हरी भजनाला मला वेळ नाही ही भूमिका ज्ञानदेव म्हणतात चुकीची आहे.
हरीसी न भजसी कोण्या गुणे. अरे असं काय आहे की तू त्या हरीचं विस्मरण करतो. म्हणून शेवटी ज्ञानदेव म्हणालेले आहेत, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. आम्हाला जर ह्या प्रपंचामधून सुटायचं असेल तर भगवंताचा जप आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मी कितीही वयाच्या 85 नाही 90 वर्षापर्यंत प्रपंच करतच राहिलो तरी एक क्षण असा जीवनातला शेवटी येणार आहे की केलेला माझा प्रपंच इथेच राहणार आहे. त्यातला 1 रुपया सुद्धा मला माझ्याबरोबर नेता येणार नाही. मग जर माझ्या प्रपंचाची ही परिस्थिती असेल तर त्या प्रपंचाला मी किती महत्त्व द्यायचं, त्या प्रपंचाला मी किती वेळ द्यायचा, हा आत्मानात्म विवेकाचा विचार मला करता आला पाहिजे. ज्या भगवंताच्या सत्तेनं मला देह प्राप्त झाला, ज्या भगवंताच्या सत्तेनं आत्ताला मी काम करतो आहे आणि ज्या भगवंताच्या सत्तेनं माझ्या समोरचं हे विश्व मला प्राप्त झालेलं आहे, त्या भगवंताच्या स्मरणाला जर मी वेळ देणार नसेल तर शेवटची आपली प्रत्येकाची अवस्था आला आला प्राणी जन्मासी आला, गेला गेला सर्व सोडून गेला. ही भूमिका आपल्याला येऊ नये. कुठेतरी हे प्रपंचाचं धरणं, प्रपंचाचं बंधन हे आपल्यामधून सुटावं, यासाठी माऊलीचा आग्रह आहे की ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. नामाची शक्ती अत्यंत विलक्षण आहे. तुम्ही जसजसं नाम घेता तसतसं तुमच्या मनोवृत्तीवरती त्याचे संस्कार होतात आणि मनाचा पालट ज्याला म्हणतात तो मनोभूमिकेचा, मनाच्या विचारांचा भाव बदलत जातो. तुमचे तुम्हीच अंतर्मुख होता आणि आपणच जर अंतर्मुख होत आपल्याला तपासण्याचा, आपल्याला अनुभवण्याचा भाग आपण घेतला तर आपोआप आपल्या लक्षामध्ये येईल की अरे हे किती निरर्थक आहे, मला हे किती योग्य आहे. अगदी उत्तम रीतीनं मी माझ्या नोकरीच्या ठिकाणी माझं काम 60 वर्षापर्यंत केलेलं आहे. माझ्या उद्योग समूहाला अशा रीतीचा नफा प्राप्त करून दिलेला आहे की सगळेच माझं कौतुक करतात. पण तरीसुद्धा ज्या दिवशी मला 60 पूर्ण झालेली आहे तिथे तो उद्योग समूह मला असं म्हणतो, आता उद्यापासून तुम्ही निवृत्त आहात. फार तर तुम्ही अजून 8-15 दिवस या. जो कोणी तुमची जबाबदारी स्वीकारणार आहे त्याला हे सगळं समजून द्या, त्यानंतर मात्र तुम्हाला राम राम. म्हणजे मी एवढं सगळं परिश्रमानं केलेलं असतानाही मी तिथून बाजूला होतो, माझा विचार तिथे मग राहत नाही. प्रपंचातली ही आपल्या प्रत्येकाची हीच भूमिका. माझ्यामुळे अडलेलं आहे, माझ्यामुळे अडलेलं आहे, मी नसेन तर असं होणार नाही, तसं होणार नाही, असं म्हणत आपण आयुष्यभर त्याच एका चौकटीमध्ये, त्याच एका वर्तुळामध्ये फिरत राहतो. आपण कधीही असा विचार करत नाही की अरे जाऊ दे, आज 15 दिवस मी इथून उठतो आणि सज्जनगडावर जाऊन बसतो, काय व्हायचं असेल ते होऊ दे मागे. 15 दिवसानंतर खरोखर जर मी सज्जनगडावरनं परत आलो तर मुलं म्हणतात हे आम्ही अगदी व्यवस्थित आहे, काही काळजी करू नका. त्याचा दुसरा अर्थ असा आहे, आता तुम्ही असे बाहेर राहिलात तरी आनंद आहे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणून त्या भगवंताच्या प्राप्तीमध्ये आपण राहणं, त्याच्या स्मरणामध्ये आपण राहणं, हा भाव या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. 5व्या अभंगाकडे माऊली येते. योग यागविधी येणे नोहे सिद्ध,
वायाची उपाधी दंभधर्म. ज्ञानदेवांनी अन्य साधनांचा अप्रत्यक्षपणानं इथे निषेध केलेला आहे. योग यागविधी येणे नोहे सिद्धी. योग म्हणजे अष्टांग योग. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ह्या प्रक्रियेचा जो अभ्यास आपण करतो आणि समाधीपर्यंत पोचून त्या समाधीमध्ये 2 तास, 3 तास, 4 तास मी जे राहतो तो माझा योगाचा अभ्यास. आणि याग म्हणजे वेदांनी सांगितलेले नानाविध स्वरूपाचे यज्ञ, कर्मकांडाच्या अनुषंगानं असणाऱ्या विविध पूजांचा विचार हा त्या यागाच्या अनुषंगानं येतो. आता योगमार्गानं जातानाही तो योगमार्ग माझ्या शरीराला झेपणार आहे का नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तिथे शारीरिक आणि ज्या वेळेला शारीरिकदृष्ट्या काही झेपत नाही त्यावेळेला मानसिकही कष्ट आपल्याला या मार्गामध्ये निर्माण होऊ शकतात. म्हणून योगाचा मार्ग जो आहे हा सिद्धी नोहे सिद्धी, याचा अर्थ तुम्हाला मोक्षापर्यंत न्यायला हे मार्ग पूर्णपणानं सक्षम नाहीत. ज्याला झेपेल त्यानं त्याच्या मार्गानं जावं, पण बहुजन मार्गाची भूमिका, बहुजन समाजाची भूमिका ही आहे की त्याला हे मार्ग अवघड आहेत. आणि म्हणून जिथे शारीरिक आणि मानसिक कष्टांचा विचार आहे तिथे आम्हाला सहजता जर नामस्मरणानं प्राप्त होत असेल तर त्या नामाचा विचारही तेवढाच महत्त्वाचा आहे. दुसरा एक भाग, या मार्गानं जात असताना काही एका टप्प्यावरती सिद्धी येतात. समोर आलेल्या माणसाचं भविष्य मला कळायला लागतं. मी जे काही बोलेन ते खरं व्हायला लागतं. तुमच्या मनामध्ये काय आहे ते मला कळायला लागतं. नानाविध स्वरूपाच्या सिद्धी माणसामध्ये येतात. आणि या सिद्धींच्या आहारी जर मी गेलो तर मी लगेच मागे सरकतो. कारण सिद्धी काही काळच त्या व्यक्त होत राहतात आणि काही कालानंतर त्या सिद्धी अस्तंगत होतात, त्या क्षीण होतात. कारण मी लोकेशणेमध्ये गुंतो, मला लोक मान द्यायला लागतात, माझ्यासमोर पैसे ठेवायला लागतात, अन्य वस्तू ठेवायला लागतात, मी त्या मोहामध्ये सापडतो. म्हणून योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योगाचे जवळपास 24 पेक्षा जास्त अर्थ योगग्रंथांनी आपल्या समोर दिलेला आहे. योगाच्या मार्गानं जाणारा जो अभ्यास आहे तो ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात कुंडलिनीच्या निमित्तानं ज्ञानदेवांनी विस्तारानं मांडलेला आहे. नाथ भागवतामधला 6वा अध्यायही त्याच अनुषंगानं कुंडलिनी जागृतीचा सबंध योगमार्ग आपल्या समोर देतो. भगवंतानं स्वतःच असं म्हटलेलं आहे की ही यज्ञ असू दे, दान असू दे, कर्म असू दे, या सगळ्यांच्याही पेक्षा माझं स्मरण हेच माझ्यापर्यंत तुम्हाला लवकर आणतं. कारण या सगळ्या यज्ञदान तपकर्म न त्याजं कार्यमेव तत्, ह्याच्यामधून तुम्हाला खूप काही प्राप्त होईल असं नाही. केवळ तुमची सत्वगुणाची वृद्धी होणं, तुमची चित्ताची शुद्धी होणं एवढाच भाव या दानधर्मादिकांच्या मध्ये योगयागामध्ये प्राधान्यानं आहे. यागाच्या बाबतीतही जवळपास 21 प्रकारचे यज्ञ विविध अंगानं आपल्यामध्ये मांडलेले आहेत. पण कुठलाही यज्ञ करताना त्या यज्ञासाठी लागणारी संपूर्ण सामग्री शुद्ध स्वरूपामध्ये मला उपलब्ध झाली पाहिजे. मंत्र म्हणणारे आचार्य त्याच ज्ञानसंपन्नतेशी निगडीत असायला हवेत.
आणि यजमान म्हणून मला त्या ठिकाणी आहार विहार उच्चार इंद्रिय संयमन या सगळ्यांचा विचार त्या कालखंडामध्ये करता आला पाहिजे. म्हणून यज्ञ काय, याग काय, योग काय, हे आत्ताच्या वर्तमान जीवनामध्ये काटेकोरपणानं पाळणं आम्हाला अवघड आहे. आणि म्हणून जिथे आम्ही दुराग्रह ठेवतो किंवा हेच केलं पाहिजे असं म्हणतो, तिथे माऊली म्हणालेली आहे, वायाची उपाधी दंभधर्म, ती निव्वळ उपाधी आहे. त्याच्यामधून जे अपेक्षित आनंद प्राप्त व्हायला हवा आहे तो आनंद आम्हाला प्राप्त होणार नाही. स्वतः रामकृष्ण परमहंसांनीही म्हटलेलं आहे की योगयागाची सगळे कार्यक्रम हे आत्ताच्या युगामध्ये आपल्यासाठी उपयोगाचे नाहीत. एका कालीच्या स्मरणामध्येच हे सगळं सामावलेलं आहे. आणि म्हणून दुराग्रहानं जर आम्ही साधन करायला गेलो तर तिथे अहंकार निर्माण होतो, अन्य उपाधी निर्माण होते, प्रसंगी अज्ञानी लोकांना फसवणारा भाग येतो. मग जर मला योगही आत्ताच्या काळात उपयोगाचा नाही, यागही उपयोगाचा नाही, मग मी काय करावं? भावे वीण देव न कळे निस्संदेह, गुरुवीण अनुभव कैसा कळे. भावामधून देवाची प्राप्ती ही अत्यंत निसंशय स्वरूपाची आहे, निस्संदेह आहे. त्याच्या बाबतीमध्ये कुठलाच विकल्प आपल्या मनामध्ये येता उपयोगाचा नाही. कुठलाही संदेह आपण त्या ठिकाणी निर्माण करणं योग्य नाही. माझ्यामध्ये जेवढा भाव आहे त्या शुद्ध भावानं मी त्या भगवंताच्या जवळ असावं. केवळ प्रल्हादानं नारदांच्या शब्दावरती विश्वास ठेवत श्रद्धेनं नारायण नारायण स्मरण ठेवलं. म्हणून प्रत्यक्ष पिता नानाविध स्वरूपाचे त्रास देत असतानाही तो त्या एका स्मरणापासनं कुठेही विचलित झाला नाही. म्हणून आपल्यामधला भाव नामाच्या द्वारा निस्संदेह स्वरूपामध्ये आपण भगवंत विचाराशी जोडून ठेवावा. त्याच्या बाबतीतला विकल्प येऊ देऊ नये. आणि जर मी माझा विकल्प निर्माण केला नाही तर गुरुवीण अनुभव कैसा कळे. परीक्षेचा असलेला सगळा अभ्यास मी करतो आहे. माझ्यासमोर टेक्स्टबुक आहे. तो टेक्स्टबुक संपूर्णपणानं समजावून सांगणारं गाईडही माझ्याबरोबर आहे. पण त्याचबरोबर शिक्षक ज्या वेळेला तो चॅप्टर व्यवस्थितरित्या समजावून देतात तेव्हा पुन्हा अभ्यास करताना मला त्या अनुषंगानं सुलभता येते. म्हणून माझ्यातला असलेला भाव, माझ्यातली असलेली भक्ती याला जर योग्य दिशा कोण देत असेल तर ते गुरु देतात. म्हणून मला कोणताही गुरु नाही तरीही मी श्रीराम श्रीराम म्हणतो आहे. आणि एखाद्या गुरूंच्या जवळ जात मी ज्या वेळेला नाम घेतो त्यावेळेलाही ते मला श्रीराम श्रीरामच म्हणायला सांगतात. इथे त्यांनी श्रीराम मला म्हणायला सांगताना त्यांची असलेली साधना शक्ती त्या शब्दांमध्ये संक्रमित होते आणि ते संक्रमित झालेला शब्द, ती शक्ती अनुग्रहाच्या द्वारा माझ्या आत स्थिर होते. मग मी जे राम 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 म्हणत असतो त्या रामाला त्यांच्या शक्तीचा स्पर्श असतो. म्हणून गुरुवीण अनुभव, गुरूंच्या अनुभवातून त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्या नामसाधनेला, आपल्या नामस्मरणाला एक दिशा मिळते. व्यास काय, वाल्मिकी काय, ध्रुव काय, प्रल्हाद काय. ध्रुव प्रल्हाद एक वेळ आपण म्हणू की लहान आहेत,
वाल्मिकी एक वेळ आपण पूर्वजीवनाचा विचार करतानाही त्याला बाजूला ठेवू, पण व्यासांसारखी अधिकारी व्यक्तीसुद्धा शेवटी नारदांचं मार्गदर्शन घेते, नारदांच्या अनुभवातून ती पुढे सरकते आणि स्वतःचा आनंद प्राप्त करते. म्हणून गुरुवीण अनुभव कैसा कळे. नामदेवांचाच एक अभंग आहे. सद्गुरु वाचवनी नाम नये हाता, साधन साधिता कोटी गुणे. म्हणजे हे कसं आहे, ज्ञानदेवांचा दृष्टांत आहे की पत्नी नसताना मी संसार करणं, कांते वीण संसार तैसा हा व्यापार साधनाचा. संसार करायचा आहे म्हटल्यानंतर, प्रपंच करायचा आहे म्हटल्यानंतर तिथे स्त्रीची आवश्यकता आहे, पत्नीची आवश्यकता आहे. तसं साधना करताना तिथे गुरूंच्या मार्गदर्शनाचा, त्यांच्या अनुभवाचा भाव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामधूनच पुढे तपे वीण दैवत दिधल्या वीण प्राप्त, गुजे वीण हित कोण सांगे. तप महत्वाचं आहे. माझी सात्विकता, माझी मुमुक्षुता, मी गुरूंच्या जवळ गेलो, सत्संगातून सद्ग्रंथांच्या चिंतनातून माझ्यातल्या सात्विकतेचा एक भाव मी तयार केला. गुरूंनी मला नाम दिलं, साधना दिली, त्या साधन पथावरती कसं चालायचं तेही मला त्यांनी सांगितलं. आता चालणं माझ्याकडे आहे. म्हणून तपेवीण दैवत. आपली प्रत्येकाची साधना म्हणजे एक प्रकारानं अखंड तपाचरण आहे. जेवढं म्हणून मी त्या साधनेसाठी स्वतःला वेळ देतो, त्या साधनेला अनुलक्षून असलेल्या सात्विक संस्कारांचा विचार मी करतो, तेवढी ती साधना अधिक उत्तम होत जाते. तो माझ्यासाठी तपाचा भाग आहे. कुठलंही सुख, कुठलंही चांगलेपण हे तपानं येतं. सोन्यातली अशुद्धता मला जर बाजूला करायची असेल तर त्या सोन्याच्या तुकड्याला, त्या चिपेला जळत्या पेटत्या अग्नीमध्ये पूर्णपणानं तावून सुलाखून घ्यावं लागतं, तेव्हा त्याच्यातलं हिणकस निघून जातं. साधनेच्या तपातून आमच्यातले विकार क्षीण होतात, आमच्यातला विषय वासनांचा कचरा निघून जायला लागतो, आमच्यातली मितूपणाची, द्वैताची धारणा कमी व्हायला लागते. आणि म्हणून तपाचे अनेक प्रकार आहेत. गीतेच्या 17व्या अध्यायानं त्याचा विस्तारानं विचार आपल्या समोर केलेला आहे. म्हणून भगवत प्राप्तीला अनुलक्षून कितीही साधनं असू द्या, तिथे तपाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ज्ञानदेवांनी तर आटणी हा शब्द वापरलेला आहे. आपल्या स्वरूपाच्या प्राप्तीकरता, आपल्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता आपण आपल्या प्राणेंद्रियांची, ज्ञानेंद्रियांची, शरीरादिकांची आटणी करावी, त्यांना पूर्णपणानं तावून सुलाखून काढावं. स्वतः ब्रह्मदेवाला तप केल्यानंतरच सृष्टी निर्मितीचा सगळा विचार पुढे आलेला आहे. तोपर्यंत नुसतं भगवंतानी म्हटलं होतं की तुम्ही सृष्टी निर्माण करा, त्याला निर्माण करता आली नाही. तपाच्या माध्यमातून ब्रह्मदेव अंतर्मुख होत गेले, त्या विश्वकर्त्याला, विश्वात्म्याला जाणायला लागले आणि मग त्यांच्यामधनं सृष्टी निर्मितीचा भाव आला. म्हणून तपे वीण दैवत दिधल्या वीण प्राप्त. काहीतरी आम्हाला द्यावं लागतं. बाजारामध्येही एखादी वस्तू खरेदी करत असताना आम्हाला तिचं मूल्य द्यावं लागतं. साधन पथावरनं जात असताना, साधना करत असतानाही आम्हाला दिधल्या वीण प्राप्ती नाही. मग आता इथे देणं म्हणजे काय आहे? नामदेवांनी तर भगवंताला रोखठोक बोललेला आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा अससे उदार, काय रोधू देवा तुझे कृपणाचे द्वार.
अरे तू तर कृपण आहे, तू आमच्याकडचं सगळं खेचून घेतो, तेव्हा तू आमच्या समोर प्रगट होतो. हा सगळ्याच संतांचा अनुभव आहे. आणि म्हणून परमार्थामधली तपश्चर्या, परमार्थामधलं देणं ज्याला म्हणता येईल, ते देणं म्हणजे काय आहे, तर आपल्यामधला त्याग. माझ्यातल्या वासनांचा मला त्याग करायचा आहे, माझ्यातल्या विकारांचा त्याग मला करायचा आहे, माझ्यातल्या आसक्तीचा, ममत्वाचा, कर्मफलाचा, देहबुद्धीचा, नानाविध उपाधींचा, किंबहुना या दृश्याच्या प्रेमाचा, आणि शेवटी माझ्यातल्या कर्तेपणाचा. हा त्याग ज्या वेळेला मी करतो, तेव्हा मी खऱ्या अर्थानं निष्कांचन होतो. आणि ती निष्कांचन अवस्था भगवंत तुम्हाला जवळ घेतो. म्हणून तपे वीण दैवत, दिधल्या वीण प्राप्त, गुजे वीण हित कोण सांगे. मग ही तप मी कसं करावं, माझ्यातल्या नीतिधर्मांचं आचरण मी कसं करावं, सद्वर्तनाचा विचार माझ्यामध्ये कसा असायला हवा, हा तपाचा भाग आणि त्यागाचा भाग मला जर कोण समजून सांगत असेल, तर गुजे वीण हित कोण सांगे. सद्गुरू आम्हाला या दोन्हीचा बोध करतात. सद्गुरू आम्हाला आमच्यामधल्या पूर्ण शुद्धीचा, परिवर्तनाचा भाग घेतात. आमच्यातल्या मीपणाला ते खऱ्या अर्थानं क्षीण करतात. आणि त्यांनी एकदा हे क्षीण केलं की आपोआप ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरणोपाय. इथे दृष्टांत हा शब्द ज्ञानदेवांनी स्वानुभव या शब्दाला अनुलक्षून वापरलेला. अन्यथा दृष्टांत म्हटला की आपण काहीतरी एक संदर्भ घेतो, एखादी वस्तू घेतो, या पद्धतीनं हे असं म्हणत आपण दृष्टांताचा विचार करतो. ज्ञानदेवांनी इथे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. त्यांचा स्वानुभव काय आहे, साधूंचे संगती तरणोपाय. साधूंच्या संगतीनंच आम्ही तरुण जाऊ. या प्रपंचामधून, या भवसागरामधून, या भवनदीमधून तरुण जाण्याचं साधन आम्हाला जर कोणतं आलेलं असेल, प्राप्त होत असेल, तर ते केवळ एक साधूंची संगत, सत्पुरुषांची संगत, सद्गुरूंचा असलेला सहवास, हाच आम्हाला इथून तरुण नेतो. आणि म्हणून हा जो संसार आहे, हा संसार सर्वार्थानं तरुण जाणं म्हणजे केवळ मला माझा संसार कृतार्थ झाला, उत्तम झाला असं नाही. तर ज्या जन्ममरणाच्या प्रक्रियेमधनं मी वारंवार या संसारामध्ये येतो आहे, ती माझी जन्ममरणाची प्रक्रियाच मला खंडित करायची आहे. तरुण जाणं म्हणजे काय, या तीरावर असलेला मी त्या तीरावरती जातो, याचाच अर्थ हे अंतर मी तरुण गेलो, पार करून गेलो. मला भगवंताशी एकरूप व्हायचं असेल, तर हा प्रपंचाचा समुद्र, ही भवनदी, हा भवसागर मला पूर्णपणानं खंडित करता आला पाहिजे. आणि म्हणून साधूंच्या रूपानं जी जी पवित्र माणसं आहेत, जी जी सज्जन माणसं आहेत, त्या सगळ्यांच्या संगतीमध्ये आपण राहणं. जसजसे आपण संगतीमध्ये राहतो, तसतसे आपण स्वतःला आपोआप सुधारत नेतो. ते बोध करतात किंवा कुणाला तरी ते बोध करत असतात, आपण तो ऐकत इथे उभे असतो, बसलेले असतो. त्यांच्या त्या दोघांच्या बोलण्यातला सुद्धा एखादा विचार हा आपल्याही जीवनाला कुठेतरी असं जाणवतं की अरे हे माझ्याही जीवनात आहे. आपोआप आपण आपल्या स्वतःला अंतर्मुख करतो. आणि म्हणून ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. त्या एक अनुभवामधून, साधूंच्या संगतीमधून
भगवंत नामाचा आधार घेत आपण या जीवनामधून तरुण जातो. या दृश्याला आपण बाजूला करतो आणि अदृश्यामधल्या परमात्म तत्वाला, चराचराला व्यापलेल्या भगवंताला आपण आपलासा करतो. हा ज्ञानदेवांचा अनुभव ज्ञानदेवांनी सांगितलेला. आणि म्हणून ही साधूंची संगत पुढे कसं काम करते तो विचार 6व्या अभंगामध्ये आहे. तो आपण पुढच्या वेळेला चिंतनाला घेऊया. आज याच ठिकाणी आपण विराम घेऊ. हरिओम.